यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे, मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला आज होता बुधवार, म्हटलं चला आता सुकं चिकन आणि भात बनवायचा, कारण की आज दुपारी बोंबलाची भाजी बनवली होती रशाची. रेसिपी टाकणं काही शक्य झालं नाही, कारण की कामाचा याप एवढा आहे की टाईमच भेटला नाही. तर दुपारी चिकन बोंबलाची मस्त भाजी बनवली होती आणि चपात्या केल्या. तर म्हटलं चला आता सकाळची थोडी भाजी पण चपात्या पण आहे, तर असा विचार केला की चला सुक्कं चिकन आणि भात बनवू. तर चला आता आपण सुक्कं चिकन कसं बनवायचं ते बघू, कारण की तुम्ही माझ्या चॅनलला सुक्का चिकन बघितलंय, मेथी चिकन बघितलंय, पातळ चिकन बघितलंय. आता आज आपण सुक्कं चिकन बनवू. आणि असंच नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ भरपूर जण बघतात ते, पण लाईक कोणच करत नाही. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करत जा आणि कमेंट करून सांगत जा मला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कसे नाही. जर आवडले असेल तर नक्की कमेंट करा. चला आजची रेसिपी बघू. सुक्कं चिकन बनवण्यासाठी बघा, चिकन घेतले, 1 वाटी दही घेतले, अर्धी वाटी चिकन, दही, 2 टमाटे, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची 3च घेतल्या, का आपण लाल मिरची पण टाकणार आहे, कोथिंबीर आणि 1 लिंबू. आता आपण हे पहिलं मिक्सरला वाटून घेऊ मिश्रण सगळं. खोबरं, लसूण, अद्रक, टमाटे ना सगळं आपण आता वाटून घेऊ. आता हे मिक्सरला एकदम पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं. मिक्सरला बारीक करून घेतले बघा सगळं वाटण आपलं. आलं, लसूण, खोबरं, टमाटा, कोथिंबीर बघा. आता मी 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकते. असं तिखट करणार नाही आपण, त्यामुळे मी 1 चम्मच टाकते. लाल तिखट 1 चम्मच आणि हा आपला एव्हरेस्टचा मटन मसाला. सगळे मसाले आपण एकत्र टाकून घेतो. हे दही, 1 चमचा हळद. आपले सांगते कांदा लसूण मसाला, मटन मसाला, लाल तिखट, हळद, दही आता आपण याच्यात टाकून मिक्स करून घेतलं बघा चांगलं. त्याच्यामध्येच हे वाटण पण टाकून द्या ना. चवीनुसार मीठ. या लिंबू अर्धा आपण ते पिळून घेऊ. चांगलं एकजीव करून घेऊ. मिश्रण मस्त एकजीव झालं बघा आपलं. आपण बनवतो चिकन सुक्का. आता हे मी अर्धा घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, तोपर्यंत आपण दुसरा मसाला काढून घेऊ. तेल गरम झालं कांदा टाकून घेतो. कांदा चांगला लाल करून घेऊ. कांदा बघा चांगला लाल करून घेतला. टमाटे वाटले होते, त्यामुळे मी याच्यामध्ये 1च टमाटे टाकणार आहे आता मसाल्यामध्ये. कांदा टमाटर मस्त तळून घेऊ. दही पण टाकलंय, जास्त आंबट भाजी होईल म्हणून मी टमाटे कमी टाकले. तुमच्याकडे जर लिंबू दही नाही टाकलं तुम्ही तर टमाटे तुम्ही जास्त टाका.
आता मी लिंबू पण टाकलं, दही पण टाकलं, त्यामुळं टमाटे कमी घेतले होते. आणि 2 वाटणमध्ये आणि 1 तळायला. मस्त कांदा आपलं तळून घेऊ. जिरं टाकायचं विसरलं तर जिरं टाकून देतो. कांदा जिरं पण आपलं तळून. आणि कांदा लसूण मसाला टाकलाय ना, त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले असतात, त्यामुळे मी गरम मसाला घेतला मी याच्यामध्ये. बघा कांदा आपला कसा तळतो, चांगलं तळून घेऊ कांदा. मिक्सरचं भांडं होतं, त्यात मसाल्याचं पाणी थोडं काढून ठेवलं. कांदा आपला लाल झाला. कांदा सगळं तळून झालं. जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते टाकून घेऊ. चिकन सुक्का बघा, घमघमीत मसाल्याचा याचा वास. सुगंध माझ्या तोंडात येतच नाही. वास आपण घडी घडी बसते, वासच तोंडात बसलाय. मस्त येतं ना काय खुशबू भाजीची. वास पहिल्यापासून बोलायची आदतच लावली. मसाला चांगला आपण ग्रेव्ही 15 मिनिटं परतून घेणार आहे. 15 मिनिटं होऊन गेले बघायला. आपण मसाला ठेवला, जे आपण ग्रेव्ही केली त्यातलं पाणी ना, मसाला होता त्यातलं पाणी, आपण जे मिक्सरला मसाला वाटला त्यातलं पाणी असं मी थोडंसं टाकून घेणार आहे भाजी शिजण्यापुरतं. त्याला मस्त 20 मिनिटं शिजून घेऊ. पूर्ण 20 मिनिटं शिजले ना की आपली भाजी तयार. त्याला मी 20 मिनिटं शिजून घेते. आपलं चिकन सुक्का बनवून तयार झालं. मंडळी आपली चिकन सुक्का रेसिपी आवडल्यास तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, बाय बाय.